केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मंजुरीनुसार कर्नाटकातील शिवमोगा येथून 2 सिंह, 2 अस्वल आणि 2 कोल्हे सिद्धार्थ उद्यानात आणण्यात आले। त्यांच्या मोबदल्यात येथून 1 पांढरे नर जातीचे वाघ आणि 2 पिवळ्या वाघीण शिवमोगा प्राणी संग्रहालयाकडे पाठवण्यात येणार आहे। 25 जून रोजी रात्री 8 वाजता शिवमोगा येथून प्राण्यांची जोडी वनपरिक्षेत्र अधिकारी नागेश बलेगर आणि पशुवैद्यक डॉक्टर मुरली मनोहर यांच्या देखरेखीखाली रवाना झाली। तब्बल 2 दिवसांच्या प्रवासानंतर 27 जून रोजी सकाळी 8 वाजता हे प्राणी सुरक्षितपणे सिद्धार्थ उद्यानात दाखल झाले। प्राणी सिद्धार्थ उद्यानात सुरक्षितरित्या उतरवण्यात आले आणि त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। सध्या त्यांना नियमित खाऊ पाणी दिले जात असून सर्वांची आरोग्य तपासणी देखील पूर्ण झाली आहे। अस्वलांच्या पिंजऱ्यात झोका आणि खेळणी उपलब्ध करून देण्यात आली। त्यांची 24 तास देखरेख करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले। स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुढील 2 ते 3 दिवस प्रेक्षकांना हे प्राणी पाहता येणार नाहीत। त्यानंतर नागरिकांना सिंह, अस्वल आणि कोल्ह्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे।